घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना नाशिक रोड गुन्हे शोध पथकानं चक्क शेतकरी, दूध विक्रेते आणि मजुरांची वेशभूषा धारण करून सापळा रचत 3 संशयित चोरट्यांना रंगेहात पकडलाय. या कारवाईमध्ये चोरीचा एसी, टीव्हीसह 2 दुचाकी असा तब्बल 2,80,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. नाशिक शहरातील फरार आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यासोबतच मालाविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिले होते. त्यानुसार नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानं चोरी आणि घरफोडीच्या गुन्ह्यांवर लक्ष केंद्रित केलं होतं. दिनांक 10 ऑगस्ट 2026 रोजी गुन्हे शोध पथकाला गोपनीय माहिती मिळाली की 20 ते 25 वयोगटातील 3 तरुण चोरीचा ब्ल्यू स्टार कंपनीचा एसी आणि LG कंपनीचा 42 इंची टीव्ही विक्री करण्यासाठी सिन्नर फाटा परिसरातील एकलहरे रोडवरील भाजीपाला मार्केटमध्ये येणार आहे. संशयित अत्यंत चलाख असल्याची माहिती असल्यानं पोलिसांनी थेट पोलिसी वेशात न जाता शेतकरी, दूध विक्रेते आणि मजूर अशा वेगवेगळ्या वेशभूषेमध्ये सापळा रचला. रात्री सुमारे 8 वाजता 2 मोटारसायकलवरून 3 तरुण तिथे दाखल झाले. त्यांच्याजवळ एसी आणि टीव्ही असल्याचं दिसताच पोलिसांनी त्यांच्या हालचालींवर नजर ठेवली. योग्य संधी मिळताच पथकानं 4ही बाजूंनी घेराव घालत तिघांनाही ताब्यात घेतलंय. चौकशीमध्ये त्यांनी आपली नावं सोहिल नासिर कुरेशी वय वर्ष 20, चेतन उत्तम तांबे वय वर्ष 20 आणि सुरण सोपान पवार वय वर्ष 20 अशी सांगितली आहे. तर त्यांच्या ताब्यातील एसी आणि टीव्हीबाबत विचारणा केली असता सदर साहित्य एकलहरा कॉलनी परिसरातून चोरी करून विक्रीसाठी आणल्याची कबुली त्यांनी दिल्याचं पोलिसांनी सांगितलंय. पोलिसांनी नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या अभिलेखाची तपासणी केली असता या प्रकरणाशी गुन्हा दाखल असल्याचं निष्पन्न झालं. तर 40,000 किमतीचा ब्ल्यू स्टार कंपनीचा एसी आणि कॉम्प्रेसर, 40,000 किमतीचा LG कंपनीचा 42 इंची टीव्ही, 1.5 लाख किमतीची सुझुकी ॲक्झिम मोपेड, 50,000 किमतीची TVS सेंट्रा मोटरसायकल असा 2,80,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. तर जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी गुन्ह्याची तपासी अंमलदार पोलीस हवालदार भांबरे आणि नाना पानसरे यांच्या ताब्यात देण्यात आलाय. ही उल्लेखनीय कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 किशोर काळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभागाच्या आदिता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक अतुल चौधरी, पोलीस निरीक्षक घनदाट, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक सुनील बिडकर तसेच गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार विशाल पाटील, सागर आडणे, महेंद्र जाधव, पोलीस शिपाई अरुणा गाडेकर, रोहित शिंदे, गोकुळ कासार आणि योगेश रानडे यांनी ही कारवाई केली आहे. वेशभूषा बदलून चोरट्यांच्या हालचालींवर नजर ठेवत आखलेला सापळा आणि त्यानंतर केलेली चौफेर कारवाई यामुळे नाशिक रोड गुन्हे शाखा पथकाच्या कार्यपद्धतीचं विशेष कौतुक होत आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी गुन्हे शोध पथकाचे अभिनंदन केलंय. नाशिक पोलीस शहर आयुक्तालय येथे माननीय CP सर संदीपजी कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली पाहिजे फरारची मोहीम गेल्या काही महिन्यांपासून चालू आहे. या मोहिमेअंतर्गत पोलीस हवालदार विशाल पाटील आणि त्यांच्या पथकाला एक गोपनीय माहिती मिळाली की जे एकलेहरा रोडवरील सिन्नर फाटा येथील जे भाजी मार्केट आहे तिथे काही संशयित लोक चोरीचा माल विकण्यासाठी येत आहेत. त्या दृष्टीने पूर्ण टीमने एक सापळा रचला आणि शेतकरी आणि दूध विक्रेता यांचा वेशभूषा करून सदर टीम तिथे पोचली. तर त्या टीमला 3 संशयित इसम मिळाले की ज्यांची नावं त्यांना विचारली असता त्यांनी सांगितली सोहिल नासिर कुरेशी वय वर्ष 20, राहणार सिद्धार्थ नगर एकलेहरा गेट. त्याचप्रमाणे चेतन उत्तम तांबे वय वर्ष 20, सिद्धार्थ नगरचा राहणार. आणि तिसरा इसम सूरज सोपान पवार राहणार सिद्धार्थ नगर वय 20. यांच्याकडे एक टीव्ही आणि AC असा गेलेला माल मिळून आला आणि तो यांच्याकडे तपासाला आहे. सदर गुन्ह्यामध्ये एकूण एक AC, एक LG कंपनीचा टीव्ही आणि 2 मोटरसायकल असा टोटल 2,80,000चा मुद्देमाल जप्त आहे आणि पुढील तपास चालू आहे.